महायुतीने जोरदार मुसंडी मारली आणि काँग्रेस आघाडीचा पराभव स्पष्ट झाला। तशी आकडेवारी सकाळपासूनच यायला लागली आणि त्यानंतर भाजपनं मागणी केली ती मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची। तसं दडपणच पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आलं। त्यातच दुपारी एक बातमी आली ती उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्याची। काय असं झालं याचं आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे। राणेंचा मुलगा निलेश राणेचा सिंधुदुर्ग मतदारसंघात 1.5 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला आणि ज्याच्या जीवावर पक्षात पत होती ती जागाच गमावल्यावर राणेंना राजीनामा देण्यावाचून पर्याय उरला नाही। त्यांनी राजीनामा मुख्यमंत्री कार्यालयात पाठवलाही, पण पुढचा प्रश्न आहे खुद्द मुख्यमंत्र्यांची जागा तरी कुठे सुरक्षित आहे? राज्यातल्या एकूण एक जागा मोदी लाटेत वाहून गेलेल्या। मुंबईत गुरुदास कामत, प्रिया दत्त आणि मिलिंद देवरा, सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे, नागपूरमध्ये विलास मुत्तेमवार या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या पराभवाच्या बातम्या दिवसभर येतच होत्या आणि आघाडीतही काँग्रेस पक्ष मागे पडला। या सगळ्याचं दडपण मुख्यमंत्र्यांवर नाही आलं तरच नवल। अशी ही बातमी आहे की ज्या राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे त्या सगळ्यांनीच दिल्लीत आपले राजीनामे पाठवलेही आहेत, पण महाराष्ट्रात याच वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत आणि त्यामुळे काँग्रेसचं हे अपयश आणि मुख्यमंत्र्यांची यानंतरची भूमिका महत्त्वाची आहे। कारण पुढच्या निवडणुका बघता काँग्रेस समोरची नवीन अडचण आहे ती मतांच्या टक्क्याची। कारण इथेही काँग्रेस 16% मतांसह 4थ्या क्रमांकावर घसरली आहे। थोडक्यात काँग्रेस समोरच्या अडचणी आता कुठे सुरू झाल्यात। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।